आपल्या महाराष्ट्रातली पहिल्या क्रमांकावर जत्रा आहे सर. पण या जत्रेला स्त्रियांसाठी सुरक्षित नाही काहीच, कारण की बाथरूमला बसायसाठी सगळं पुरुषांच्या याच्यामध्ये नजरेमध्ये आम्हाला सुरक्षा वाटण्यात गेली. या महाराष्ट्रातली सर्वात मोठी जत्रा असून सुद्धा या जत्रेमध्ये एवढी सुरक्षा शासनानं करावी, एका महिन्यापासून बाथरूमची व्यवस्था करावी आणि सगळं टॉयलेट बिलेट सगळं व्यवस्थित करावं, पाण्याची स्वच्छता करावी, असं आम्ही दरवर्षी येतो. पण आम्हाला एवढी सुरक्षा असं देवाच्या याच्यामुळे वाटते, पण सगळं सुरक्षेचं काहीच इथं वाटणार सर आम्हाला. लेडीज साठी तर काहीच सुरक्षित नाही. आंबेडकर आज माळेगाव यात्रेच्या प्रसिद्ध यात्रेच्या ठिकाणी आलेले आहेत. तुम्ही पाहू शकता इथं सुलभ शौचालय म्हणून आहे. त्या शौचालयाची दुर्गंधी व शौचालयाचा कुठलाही पाहू शकता तुम्ही, शौचालय दुर्गंधीने घसरलेलं आहे. आणि इथले जे स्थानिकचे जे यात्रेकरी आहेत ते यात्रेकरी शौचालय कुठे करणार हे प्रश्न पडलेला आहे. आपलं नाव काय आहे दादा, कुठून आले आपण? नमस्कार, मी शशिकांत गाडे पाटील. मी मुदखेड तालुक्यातून आलेलो आहे जत्रा बघण्यासाठी. आणि दरवर्षी मी जवळपास 20 वर्षापासून या जत्रेला येतो. याच्या शौचालयाची कशी भूमिका आहे? महाराष्ट्रातली सर्वात मोठी आशिया खंडातली मराठवाड्याची ही जत्रा आहे, माळेगाव जत्रा आहे प्रसिद्ध. या जत्रेला निमित्त जिल्हा परिषद अंतर्गत महाराष्ट्र शासन विविध योजनेअंतर्गत करोडो रुपयाचं बजेट येतं. आणि स्वच्छतेसाठी दरवर्षी 20 ते 25 लाख येतात. आणि गेल्या वेळेस घुगे मॅडम होत्या, शिव यावेळेस कवानी मॅडम आहेत. प्रत्येक वेळेस इथे शौचालयाचीच भूमिका निवडली जातात की इथे लाखो लोक जे भाविक येतात दर्शनासाठी, त्यांना नाही का अख्ख्या माळेगावमध्ये तुम्ही बघितलं असेल, अख्ख्या माळेगाव कुठंच सार्वजनिक शौचालय नाही आहे. आणि सार्वजनिक शौचालयाचा निधी जातो कुठं? एक येऊन जाऊन एक जिल्हा परिषदेनं हे शौचालय माळेगावात बांधलेलं आहे. तुम्ही आता या शौचालयाची हालत बघू शकता. एवढी गचा शौचालयाची हालत आहे की सरपंच साहेबांना मी विनंती करतो, शिव मॅडम करतो, हा निधी जातो कुठे याची चौकशी झाली पाहिजे, हीच आमची मागणी आहे. पाहू शकता तुम्ही इथं शौचालय म्हणून अंतर्गत जिल्हा परिषदच्या अंतर्गत बोर्ड सुद्धा लावलेला आहे. तर शौचालयाची दुरावस्था तर पाहू शकता. आपलं नाव काय आहे, कुठून आले आपण? नायगाव. शौचालय कसं आहे? घाणीचं आहे, पूर्ण घाण आहे. काय म्हणता तुम्ही, शासनाला काय येणाऱ्या काळामध्ये शौचालय भाविक भक्त येतात इथं, सगळ्याला स्वच्छता पाहिजे, तशी स्वच्छता नाही, सगळं घाणीचं साम्राज्य आहे ते. पाहू शकता नांदेड जिल्ह्याचे जे प्रशासक आहे लवकरात लवकर इथले ते सुलभ शौचालय स्वच्छ करून, आणि महिलांचं बी शौचालय बाजूलाच आहे, दुर्गंधीनं पसरलेलं आहे. शौचालयाचे कसं आहे इथं? सर इथं संडासची सोय नाही, बायाला काय कुठं शौचालयाला जायला जागा नाही, काय नाही. इथं सगळं रोडवर संडास आहे. तळ्याच्या बाजूला आंघोळ करलेले, आंघोळीच्या बाजूला सुद्धा संडास आहे. इथं संडास बाथरूमची सोय नाही, काही नाही सर. पाहू शकता नांदेड जिल्ह्यामध्ये व दक्षिण भारतातली प्रसिद्ध यात्रा आहे. 2 ते 3 जिल्ह्यामधून या यात्रेला येतात. आणि इथली जे स्वच्छता असो, संडास बाथरूमची व्यवस्था असो, राहण्याची व्यवस्था असो, कुठलीही व्यवस्था नाही. प्रशासनाला विनंती आहे की इथले जे शौचालयाचे जे बोर्ड आहे, अस्वच्छ पूर्ण संडास बाथरूम आहे, लवकरात लवकर तात्काळ स्वच्छता करावी. त्रिक्षेत्र माळेगाव यात्रेच्या निमित्तानं आज आपण आलेले आहोत. ग्रामस्तराच्या वतीने आज ग्रामसेवक साहेब आहेत. सर आज कोण कोण आले होते ना? आज ह्या देवस्वारी म्हणजे आज पहिला दिवस पालखी राहते. पालखीनिमित्त माननीय आमदार महोदय चिखलीकर साहेब आलेले आहेत. तसेच परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री बोर्डीकर मॅडम पण आलेले आहेत. तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शिव मॅडम, मेघना कवाली मॅडम आलेले आहेत. तसेच ऍडिशनल शिव साहेब, सगळे डेप्टी शिव साहेब, यात्रेचे सचिव श्री गिरीश सर, डेप्टी शिव पंचायत नांदेड जिल्हा परिषद हे सगळे, तसेच एसडीएम साहेब पंधार, तसेच डीवायएसपी साहेब, इतर अधिकारी वर्ग, सर्व यात्रेचे नियोजन व्यवस्थित केलेलं आहे. आणि पालखीची फेरी पूर्ण झालेली आहे जवळजवळ. नांदेड जिल्ह्याच्या वतीने आज किती निधी आलेला आहे महाराष्ट्र शासनाचा? महाराष्ट्र शासनाचा निधी चिखलीकर साहेबांच्या माध्यमातून प्रयत्नातून माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जवळजवळ 1.5 कोटीच्या पुढे निधी दिलेला आहे. सर इथला जे शौचालयाचा प्रश्न आहे, शौचालय आहे मात्र त्या शौचालयामध्ये पूर्ण दुर्गंधी आहे सर. संडास वेगळे पडलेला आहे, बाथरूम अस्वच्छता आहे, काय असं ते ब्लॉक बंद केलेला आहे. कदाचित ते यात्रे कोणी हे केलं, बाकीचे नाही सर आजच पहिला दिवस आहे. याच्या अगोदर कोणी नाही ब्लॉक केलेला आहे, ते बंद पडलेलं आहे. बाकी शौचालय समोर शौचालय, पोलीस समोर मोठं सार्वजनिक शौचालय आहे. या जिल्हा परिषद शाळेत 2 सार्वजनिक शौचालय आहेत. तसेच मंदिराच्या बाजूला सार्वजनिक शौचालय आहे, हे महादेव मंदिराच्या बाजूला, हे सर्व चालू आहेत.
आणि समोर आपण तिथं दोन ठिकाणचे शौचालय आम्ही पाहणी केली तर अक्षरशः त्या शौचालयामध्ये कोणी जाऊ शकत नाही सर. तसे आम्ही फुटेज घेतलेले सर. हॅलो, सदर शौचालय बंद आहेत तरी आम्ही तिथं बंद करण्याची व्यवस्था करू लागलीस. बंद आहेत. चालते. नांदेड न्यूजून माळेगाव. हा, ओके. नमस्ते. शौचालयाचा काय प्रश्न आहे? काय नाव आहे ताई? कुठून आले आपण? सोनाक्षी गायकवाड, कुठून आले आपण? नायगाव तालुक्यातून. इथले नायगाव. कशासाठी आले इथं? कंदोरी आहे इथं, यात्रेसाठी आल्या. स्वच्छतेची व्यवस्था कशी आहे इथं? काय बी नाही इथं, काय बी नाही आम्हाला इथं स्वच्छता. टॉयलेट नाही, काही नाही आम्हाला, काहीच नाही. कुठून आले? तुझं नाव काय दीदी? कुठून आलीस तू? मी नायगावून. कसं आहे इथं स्वच्छतेच्या बाबतीत? इथे स्वच्छता काहीच नाहीये, त्याच्यामुळं काही व्यवस्था करावी. तुमचं नाव काय आहे? कुठून आले तुम्ही? स्वच्छतेच्या बाबतीत कसं आहे सांगा. स्वच्छता नाही इथं, काहीच नाहीये स्वच्छता. तुमचं काय कार्यक्रम आहे इथं? इथं कार्यक्रम जागरण आहे. जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे. चालते. का कोणत्या देवासाठी आले तुम्ही? आम्ही खंडोबा. खंडोबासाठी आले. चला. उगाच ना. महाराष्ट्र 7 लाखात आणि बातमी टाकली कमीत कमी 15-20 हजार लोक बघतात. बघा आज आपण इथं आलोच म्हणा, तुमचं म्हणणं काय माहिला फेमस झालं म्हणलं चक्र. एक बार घेतली मध्ये नांदेड न्यूज म्हणजे घेणार नाही ना घेत आमचं आपल्या माणसाची आपण कशी दुकान लावतो? नाही ये ना. शक्यच नाही.